तांब्याचा तांब्या असा काळपट आणि डागाने भरलेला झालाय का? मग भांडे फेकून देण्याची अजिबात गरज नाही. ही सोपी DIY ट्रिक एकदा नक्की करून बघा. पहा माझा हा तांब्या किती काळपट झालेला आहे. खूप दिवस झालं घासलं नाही किंवा वातावरणामुळे तांब्यावर काळपटपणा आणि डाग दिसायला लागतात. पण आता याला आपण एक अगदी चकाचक कसं करायचं ते पाहूया. यासाठी मला लागणार आहे 2 चम्मच मीठ, 1 चमचा भांड्याचं लिक्विड आणि अर्ध लिंबू आणि 1 चमचा व्हिनेगर. सगळ्यात आधी एका भांड्यात मीठ आणि भांड्याचं लिक्विड घ्या. त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घ्या आणि त्यानंतर 1 चमचा व्हिनेगर टाका. आता हे थोडंसं पाणी घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या. पाणी खूप जास्त घेऊ नका, फक्त मिश्रण व्यवस्थित वापरता येईल एवढंच पाणी घ्या. आता हा तयार केलेला द्रावण तांब्यावर लावा किंवा तांब्याचा छोटा भाग त्यामध्ये बुडवून ठेवा. काही वेळ हलक्या हाताने घासल्यानंतर तुम्हाला स्वतःच फरक दिसायला लागेल. पहा, जो तांब्या आधी एवढा काळपट दिसत होता त्यावर डाग आणि मळ बऱ्यापैकी निघून गेले आणि तांब्या एकदम स्वच्छ आणि चमकदार दिसायला लागला. मीठ घासण्यास मदत करते, यामुळे वरचा मळ आणि डाग कमी होतात. व्हिनेगरमध्ये आम्लीय घटक तांब्यावर तयार झालेला काळपटपणा आणि थर कमी करतो. आलेले मळ काढण्यास मदत करते, तर भांड्याचं लिक्विड तेलकटपणा आणि घाण साफ करण्यास मदत करते. ही ट्रिक तुम्ही तांब्याची भांडे, पितळेची भांडे, ताटं, पंचपाळा, आरती स्वच्छ करण्यासाठी वापरून पाहू शकतात. साफ केल्यानंतर भांडे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावे. तुमच्याकडे ही अशी काळपट झालेली तांब्याची किंवा पितळेची भांडी असतील तर हा DIY ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयोगी घरगुती टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.